मर्यादित डबेवाडी या संस्थेची दिंडी आज आळंदी देहू करून भंडारा डोंगरावरती इथं आलेली होती। आमच्या गावचे शिक्षक अंकुश पवार सर या ठिकाणी तोलानी कॉलेजमध्ये इथं शिक्षक असून त्यांच्या प्रेमाखातर आम्ही इथं आम्हाला चहा पाण्यासाठी त्यांनी थांबवून आमचं चहा पाणी देऊन आमचं त्यांनी स्वागत केलं। आम्हाला केवढा मोठा आनंद झाला की आमचा एक कीर्तनकार शिक्षक आहे आणि हा आनंद असा मिळत नाही। जे समोर आल्यानंतर जी भेट होती त्या आनंदाचं मोल नसतं आणि अशा प्रकारे आम्हाला आणि आम्ही भंडारा डोंगर चढत असताना 3-4 वेळा फोन झाले। म्हणजे आपण ती ओढ काय असते त्या एवढ्या मोठ्या माणसाचं सुद्धा की ह्या वारकरी संप्रदायाबद्दल केवढं म्हणजे स्वतः कीर्तनकार वारकरी असल्यामुळं की वारकरीची काय किंमत असते की त्या माणसालाच माहीत असते आणि त्याच्यासाठी त्यांनी एवढं ओढीनं आम्हाला इथं बोलवून घेतलं आणि कॉलेजच्या हे करून गेटवर तिथं थांबले। आमचे सर्व वारकऱ्यांना इथं येऊन चहा पाणी दिलं, आमचं स्वागत केलं। त्याबद्दल आम्ही आमच्या भागवत वैष्णव संस्थेतर्फे त्यांना धन्यवाद देतो। व्हावे आणि या कार्यामध्ये त्यांचा भरभराट व्हावी एवढीच विनंती करतो। ते आता महाराजांच्या सानिध्यातच आहेत त्यामुळं तेच उलट आपल्याला शिकवतील। आता शिक्षक तर आहेत, वारकरी कीर्तनकार आहेतच, परंतु तेच आपल्याला शिकवतात। आम्ही सांगायची काही आवश्यकता नाही। त्यांना महाराजांचंच मार्गदर्शन आहे, त्यांच्या क्षेत्रशाळेखाली ते आवडत आहे, त्यांची प्रगती व्हावी एवढी संस्थेच्या वतीनं मी पांडुरंग यांनी प्रार्थना करतो। रामकृष्ण आहे।